53 वर्षांनी अद्भुत योग. जगन्नाथ रथयात्रा 2 दिवस चालणार. आपण जाणून घेऊया रथांचे वैशिष्ट्य आणि महात्म्य. भारतात संस्कृती आणि परंपरांना मोठे महत्त्व दिले जाते. देशभरातील हजारो मंदिरांमध्ये सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. भारतातील काही मंदिरांचा प्रभाव जगभरात असल्याचे दिसून येते. भारतातील अनेक मंदिरे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी आहेत. दरवर्षी कोट्यवधी भाविक पर्यटक या मंदिरांना भेटी देत असतात. ओडिशातील पुरी येथे असलेले जगन्नाथ मंदिर त्यापैकीच एक आहे. जगन्नाथ मंदिराची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. येथील रथयात्रा जगप्रसिद्ध असून देशविदेशातून लाखो पर्यटक या रथयात्रेत सहभागी होण्याकरता येत असतात. बहुतांशी मंदिरांची परंपरा, जत्रा, उत्सव मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरे केले जातात. त्यातीलच एक म्हणजे जगन्नाथपुरीचे मंदिर. या मंदिराशी रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्ये, रहस्य जितकी अद्भुत आहेत तितकीच ती अचंबित करणारी देखील आहेत. जगन्नाथ रथयात्रा ही आषाढ द्वितीयेपासून सुरू होते. या रथयात्रेची सांगता आषाढी एकादशीला होते. भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा रथारूढ होऊन नगर भ्रमण करतात. या यात्रेत प्रतिवर्षी सुमारे किमान 8 लाख भाविक सहभागी होत असतात. यंदा 7 जुलै 2024 रोजी ही रथयात्रा सुरू होत असून 16 जुलैपर्यंत रथयात्रा सुरू राहणार आहे. 53 वर्षांनी हा अद्भुत योग जुळून आलाय. यंदाच्या वर्षी जगन्नाथ रथयात्रा पूर्ण 2 दिवस चालणार असल्याचे सांगितले जात आहे. तब्बल 53 वर्षांनी असा योग जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे. रथयात्राच्या परंपरा 7 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. यावर्षी सायंकाळी रथयात्रेला सुरुवात होऊ शकते अशी माहिती देण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी रथ पुढे जात नाहीत. त्यामुळे 8 जुलै रोजी सकाळी पुन्हा रथयात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर हे रथ गुंडीच्या मंदिरात पोहोचेल. भगवान जगन्नाथ हे विष्णूंचे अवतार आहेत. हिंदू धर्मातील सर्वात मानाचा पवित्र 4 तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. शास्त्र आणि पुराणांमध्ये भगवान विष्णूचे 24 अवतार सांगितले गेले आहेत. त्यातील एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचे सांगितले जाते. एका आक्रमणामुळे जगन्नाथ मंदिर सुमारे 144 वर्ष बंद होते. जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकपुरी येथे समाप्त होते. भगवान जगन्नाथांच्या मूर्तींना प्रत्येक 12 वर्षानंतर नवलेपन केले जाते. प्राथमिक प्रक्रिया पार पडल्यानंतर देवळातील पुजारी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतात. नवलेपनाची उत्तर प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही. रथयात्रेतील 3 रथांची वैशिष्ट्ये आणि महात्म्य. जगन्नाथ रथयात्रेत श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांचे रथ असतात. या रथयात्रेत बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ सर्वात पुढे असतो. याला तालध्वज असे म्हटले जाते. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो. याला दर्पदलन किंवा पद्मारथ असे संबोधले जाते. सर्वात शेवटी भगवान श्रीकृष्णांचा रथ असतो. याला नंदीघोष किंवा गरुडध्वज असे म्हटले जाते. दोन्ही भावांची लाडकी बहीण सुभद्रा 2 भावांच्या संरक्षणात यात्रा करते अशी मान्यता आहे.
या रथांपैकी जगन्नाथाचा 16 चाके असलेला लाकडी रथ हा 45 फूट उंच, 35 फूट लांब आणि 35 फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बलरामांचा रथ 45 फूट उंच असतो, तर सुभद्रेच्या रथाची उंची 53 फूट एवढी आहे.